लग्नानंतर कुटुंबाला प्राधान्य देत बाई आपल्या आशा आकांक्षा जमिनीत गाडून टाकते. पण काही मोजक्या महिला अशा असतात ज्या त्या आकांक्षांना उकरून काढतात आणि त्यांना नवे पंख देतात. रायगड जिल्ह्यातल्या एका आईची ही कहाणी प्रत्येक बाईने पाहावी अशीच आहे. बघूया. वय वर्ष 48, वजन 63 किलो. पुनरागमन तब्बल 27 वर्षांनी, पण मेहनत 100%. लग्नानंतर आपलं करिअर खुंटीवर टांगून ठेवणाऱ्या बायकांसाठी रायगड जिल्ह्यातल्या गोरेगावच्या ज्योतिका पाटेकर या आदर्श आहेत. कारण वयाच्या तब्बल 48व्या वर्षी त्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे. पण 27 वर्षांच्या खंडानंतर ज्योतिका यांचं हे पुनरागमन होण्याचं कारण मोठं रंजक आहे. एक वेळेस दादरमध्ये गेलेलो आणि तिथे पॉवर लिफ्टिंग कॉम्पिटिशन चालू होते. त्या तिने पाहिल्या, म्हणजे मम्मी मला पण करायचं आहे, चल तू सरांना विचार. मग मी सरांना म्हणाले की सर हिला करायचं काय करू. तर म्हणते बघ तुला जमलं तर गावामध्ये प्रॅक्टिस दे, नाही तर मी तिला मुंबईत पाठव. मुंबईत येणं तर शक्य नाही आहे, म्हणून मी इथे ह्या सरांना विचारून इथे प्रॅक्टिस सुरू केली. 26 वर्षांनी मी आत्ता ह्या मुलीमुळे मी उतरले की तिला प्रॅक्टिस देता येता मी प्रॅक्टिस केली. मायलेकीचा सराव सुरू झाला. परिस्थितीवर मात करत सहकाऱ्यांच्या मदतीनं ज्योतिका यांनी अपेक्षांचं ओझं मोठ्या कष्टानं पेललं. स्टेटमधून ती फर्स्ट आली आणि आता नॅशनलसाठी निवड झाले. त्यामुळे मला खूप आनंद होतोय की माझी मम्मी खूप पुढे चालले आणि ती पुढे चाललेच, तिच्यासोबत ती मलाही पुढे नेते. तर ते एक शाळेत असेल तर माझ्या मुलींना आणि मी सुरू मला जायची पुढे, तुम्ही मला हेल्प करचाल का. झटकीपट कुठलाही विचार न करता त्यांच्याकडे बघून त्यांची परिस्थिती बघून मी सर्व मॅडम या तुम्ही वेलकम आहे. मी रात्री 8:30 वाजता मुलांना बाहेर काढतो आणि तेव्हापासून तुमच्या हातात व्यायामशाळा त्यांच्या विश्वास ठेवून संपादन करून. ज्योतिका यांच्या खांद्यावर वजन फक्त व्यायामशाळेतलंच नाही तर घरचंही आहेच. घर चालवण्यासाठी सँडविच आणि दाभैलीचा गाडा त्या चालवतात. दिवसभर माझं जे काम चालू असतं ते मी काम करते. म्हणजे माझं स्टॉल आहे सँडविच दाबेलीचा, त्या स्टॉलवर मी काम करते दिवसभर आणि रात्री 8:30 वाजता येऊन 8:30 ते 9:30, 10, 10:30 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करते इथे. साधारणपणे 48व्या वर्षी आपल्याकडे बायका आपल्या मुलांच्या करिअरसाठी धडपडत असतात. ज्योतिका यांनी ती जबाबदारी तर पार पाडलीच, पण संसाराच्या रहाट गाडग्याखाली दबलेल्या स्वप्नांना नवे पंखही दिले. आशिष खरत, ABP माझा, रायगड. तेव्हा मनात जिद्द असेल तर ध्येय गाठण्याची पॉवर ही आपल्यामध्ये येतेच.